हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 39. जियेचेनी अंग लगे, आनंद आपणा आरोगू लागे. सर्व भोक्तृत्वही नेघे, जियेविण काही. जिच्याशिवाय काही करू शकत नाही अशी शक्ती संलग्न आहे. म्हणून शिव स्वतःच सर्वस्वाचा आनंद घेत आहे. तोच सर्वस्वाचा सर्वात मोठा भोक्ता आहे. आपण मागील ओव्यांमधून पाहिले आहे की शिव शक्तीशिवाय आणि शक्ती शिवाशिवाय अशी दोघेही या विश्वात एकट्याने काहीही करू शकत नाहीत. शक्ती आणि शिव एकमेकांना संलग्न आहेत. त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे शक्ती येथे विविध वस्तुजगत निर्माण करते. आता या ओवीत माऊली सांगतात की या ब्रह्मांडात सर्वात मोठा आणि तोही सर्वस्वाचा भोक्ता कोणी असेल तर तो शिव आहे. ही मोठी मौजेची गोष्ट आहे. जणू काही स्वयंपाकाला लागणारा गॅस इंधन तो स्वयंपाक सर्वात जास्त फस्त करतो. आपण काही ठराविक गोष्टीच उपभोगतो. आपल्या उपभोगांना काळाची आणि संख्येची मर्यादा आहे. तथापि शिव प्रत्येक वस्तू गोष्ट उपभोगतो. कारण शिव प्रत्येक वस्तूत आणि प्रत्येक गोष्टीत सदा उपस्थित असतो. तो नाही अशी येथे एकही वस्तू किंवा गोष्ट असू शकत नाही. कारण जर तो नसेल तर ती वस्तू किंवा ती गोष्ट नष्ट होते. अशा प्रकारे शिव प्रत्येक वस्तूत आणि प्रत्येक गोष्टीत नेहमी कायम असतो. यामुळे माऊली सांगतात की शिव येथील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट उपभोगतो. शिव हा विश्वातील सर्वात मोठा भोक्ता आहे. कारण एखादी गोष्ट निर्माण झाल्यावर समजा की ती गोष्ट कोणीही उपभोगली नाही, तरीही ती गोष्ट निर्माण झाल्या लगेच विनाशाकडे मार्गस्थ होते. एखादी गोष्ट जरी नुसती ठेवून दिली तरीही ती गोष्ट नष्ट होऊन लागते. उदाहरणार्थ लोखंड गंजते, कपडा विरतो. यात वस्तूनुसार कालमापनाचा फरक होतो. परंतु ती वस्तू न उपभोगता जणू काही कोणीतरी ती उपभोगत आहे अशा प्रकारे नष्ट होऊ लागते. हा अज्ञात उपभोक्ता शिव असतो. 2. शिव प्रत्येक वस्तूत आणि प्रत्येक गोष्टीत सदा उपस्थित असतो. एरवी ती वस्तू किंवा ती गोष्ट अस्तित्वात असणे शक्य नाही. यामुळे तो प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट सदा उपभोगत असतो. 3. हे विश्व द्वंद्वावर आधारित आहे. ते द्वंद्वावर चालते. येथील एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी एकमेकांचा उपभोग घेतात. यामुळे एक कमी होते आणि त्या विरुद्ध असलेली दुसरी जास्त होते. तथापि शिव या परस्पर विरुद्ध असलेल्या दोन्हीही गोष्टी उपभोगतो. कारण पहिली शिव त्यातील ऊर्जा तो स्वतः आहे आणि दुसरी शक्ती यात तो अप्रत्यक्ष आहे. यामुळे तो सर्वात मोठा उपभोक्ता आहे. 4. विश्वात ज्या घडामोडी होतात त्यापैकी काही गोष्टी काही जणांकडून उपभोगल्या जातात. तथापि शिव हा इतका मोठा उपभोक्ता आहे की तो ब्रह्मांडात सर्व होत असलेल्या सर्व गोष्टींचा एकाच वेळी उपभोग घेत असतो. आपण नाटक पाहताना तेथे होत असलेल्या सर्वच घटनांचा उपभोग एकाच वेळी घेत असतो. आपल्याला प्रेक्षागृहामधून एकाच वेळी नायिका, नायक, खलनायक, कथानक इत्यादी असे सर्व दृश्य होत असते. याचप्रमाणे शिव सर्व ब्रह्मांड एकाच वेळी अवलोकन करत असतो. त्याचा आनंद घेत असतो, उपभोगत असतो. यामुळे तो सर्वात मोठा उपभोक्ता आहे. अशा प्रकारे शिवाच्या ठिकाणी कर्तृत्व आणि भोक्तृत्व आणि तेही अति उच्च असे दोन्हीही असते.
ओवी क्रमांक 40. जया प्रियेचे जे अंग, जो प्रियू जियेचे चांग, कालवूनी दोन्ही भाग, जेविते आहाती. अर्थात शक्तीचे शिव अधिष्ठान आहे आणि शिवाचे शक्ती हे अंग झाले आहे. दोघेही आपापले अन्न एकत्र कालवून एकत्र सेवन करत आहेत. परब्रह्म पुरुषोत्तम सोडल्यास कोणतीही गोष्ट आपली आपण स्वयंभू असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार लागतो आणि तो असतोही. शक्तीचे शिव हे अधिष्ठान आहे, कारण शिवाने शक्तीला नुसते निर्माणच केले असे नाही, तर तो तिला अव्याहत ऊर्जा पुरवीत असतो. शक्तीने त्यायोगे ब्रह्मांडात विश्वलेणे, विश्वसौंदर्य, विश्वलीला निर्माण केली आहे. येथील प्रत्येक वस्तूत गोष्टीत शिवतत्व भरभरून आहे. यामुळे असेही झाले आहे की शिवाचे अंग शक्ती झाली आहे. अशा प्रकारे येथील विश्वलीलेचा विचार करता शक्ती आणि शिव एकरूप झाली आहेत. माऊली सांगतात की ती दोघे इतके एकरूप झाले आहेत की जणू काही ती त्यांचे अन्न एकत्र कालवून एकत्र करून एक एक घास सेवन करत आहेत. शिव शक्तीला ऊर्जा केव्हा पुरवितो आणि शक्ती त्यायोगे येथे सृजन केव्हा करते ते आपल्याला समजतही नाही. जणू काही ती दोन नसून एकच एक आहेत. एखाद्याने अन्न खाल्ले, ते पचविले आणि त्यामधून त्याच्यात सप्तरस निर्माण झाले तर ते आपल्याला समजते का? तसेच येथे घडते. ही एकरूपता कशी आहे ते माऊली पुढील 2 ओव्यात उदाहरणे देऊन सांगत आहेत. ओवी क्रमांक 41. जैशी का समी रेसकट गती, का सोनिया सकट कांती, तैशी शिवेशी शक्ती अवघीच जे. अर्थात ज्याप्रमाणे वाऱ्यासह गती असते, सोन्यासह झळाळी असते, त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती एकमेकांचे अंग आहेत. या ओवीत माऊली ओवी क्रमांक 40 मधील शिवशक्ती यांचे एकपण समजून देत आहेत. त्यासाठी त्यांनी येथे 2 उदाहरणे दिली आहेत. एक, जेव्हा हवेला गती मिळते तेव्हा त्याला आपण वारा असे म्हणतो. त्यामुळे वारा असे म्हटले की त्याला गतीही आपोआपच असते. 2, तसेच सोने असे म्हटले की तेथे त्याला झळाळीही गृहीतच धरलेली असते, कारण झळाळीशिवाय सोने असूच शकत नाही. माऊली सांगतात की याचप्रमाणे शक्ती असे म्हटले की त्यामागे शिवाचे अधिष्ठान हे असतेच, आणि शिव असे म्हटले की त्याच्या शक्तीचे अंग हे असतेच असते. याशिवाय या ब्रह्मांडाचा कारभार अशक्य आहे. ओवी क्रमांक 42. का कस्तुरी सकट परिमलू, का उष्मे सगट अनळू, तैसा शक्तीशी केवळू, श्री शिवूची जो. अर्थात ज्याप्रमाणे कस्तुरीसह सुगंध असतो, उष्णतेसह अग्नी असतो, त्याप्रमाणे शिव आणि शक्ती एकमेकांचे अंग आहेत. या ओवीत माऊली ओवी क्रमांक 40 मधील शिव शक्ती यांचे एकपण समजून देत आहेत. त्यासाठी त्यांनी येथे 2 उदाहरणे दिली आहेत. 1, कस्तुरीसह तिचा सुगंध आपोआप असतो आणि तो हवेत दरवळतो. कस्तुरी आणि तिचा सुगंध निराळा असूच शकत नाहीत. 2, उष्णता आणि अग्नी ही भिन्न असू शकत नाहीत. जेथे अग्नी आहे तेथे उष्णता असतेच असते. माऊली सांगतात की याचप्रमाणे शक्ती असे म्हटले की त्यामागे शिवाचे अधिष्ठान हे असतेच असते, आणि शिव असे म्हटले की त्याला शक्तीचे अंग हे असतेच असते. याशिवाय या ब्रह्मांडाचा कारभार अशक्य आहे. हरिओम.